नमस्कार, मायू न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपण आज आहोत आणि या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट करताना या जाधववाडी परिसरामध्ये असलेल्या संत सावतामाळी भाजी मंडईमध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी काही भाजी विक्रेते, काही नागरिक यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नक्की या परिसरामध्ये काय मूलभूत समस्या आहेत किंवा त्यांच्या भाजी मंडईमध्ये काय नक्की विषय आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बोलतो कुत्र्यावानी थोडी ते चांगली धरून मग काय जगणं होईल नाही तर 1 रुपया नाही कोणाकडून घेतला असं सगळ्यांना उलट बांधून दिले त्यांनी त्यांचे उपकार म्हणा लाजा वाटा पाहिजे लोकांना विरोधाकडे असं बोलायला याला म्हणा आमच्या समोर मग आम्ही सांगत आहे तुम्हाला तसं आमच्या भाषेत सांगायचं लोक गरीबाला गोर गरीबाला धोरलेलं लावले पोट भरायला लागलेत बिचारे उलट त्यांना मदत करते अजून हात रात्रीचा फोन केला आणि कोण म्हणते विरोध आमच्या समोर या मला मग सांगत होता आम्ही तुम्हाला नीट म्हणणाऱ्याला लाजा वाटायला पाहिजे ना काही म्हणते इलेक्शन आले त्याच्या तोंडाला काय हात आहे का नाही लोकांना लाजा वाटायला पाहिजे. पैसे नाही घेतले, पैसे 1 रुपया नाही त्यांनी आम्हाला दिलेत आमच्या लग्न कार्याला आम्हाला मदत केली घरादारांना कुणी महापौरांनी महापौरने आम्हाला मदत केली आमच्या पोरांच्या सहकार्य केले आम्हाला नोकरी पाण्याला शिक्षणाला त्यांनी मदत केली दादाने आम्हाला. मी आरोप करणारे कसं काय असे खोटे आरोप करतात? खोटे आरोप करते आता इलेक्शन आलंय ना काही पण चुकीचं बोलायचं आणि चुकीचं काहीतरी त्यांच्यावर आरोप टाकायचे म्हणजे त्यांनी उलट एवढं 10 वर्ष सांभाळलंय उलट चांगलं त्यांनी 10-15 वर्ष सगळ्यांना लहान मोठ्या सगळं गरिबांचं जाणलंय त्यांनी सगळ्या बाहेरगावच्या लोकांना गावच्या लोकांना झेलून धरलंय त्यांनी. इथल्या लोकांची बी बदनामी आहे नाही कोणाची तुम्हाला लोकांनी पैसे दिले म्हणजे तुमची बी बदनामी होते. आमच्या लोकांना त्यांना ज्याला म्हणते त्यांना माझ्यासमोर आणा कोण बी असू दे त्याला गाववाला असू दे तर बाहेर गावचा असू दे ठोकते मी रस्त्याला त्यांनी म्हणावं फक्त काय गाड्यावाल्यांनी कोण म्हणलंय म्हणून पैसे घेतलेत म्हणून त्याला माझ्यापर्यंत आणा त्याला नीट करते मी. हा घरचं तोंड आहे काय बी बोलायचं का फक्त उगाच फुकटचे आरोप काय आलंय अहो विचारावर विनाकारण शिंतोडे उडायचे त्यांनी सहकार्य केलं सगळ्यांना एवढे मंदिराचे कार्यक्रम एवढे मोठाले सोपते पांडुरंगाचं मंदिर बांधलंय महादेवाचं मंदिर बांधलंय सगळ्याच्या सेवेसाठी वर्षाला सप्ताह एवढं मोठं 1000 लोकांचं जेवण असतंय सगळा खर्च ते करतात कोण म्हणताय असं त्याला माझ्याकडे आणा मग सांगा ते माझ्या भाषेत नालायक आहेत लोक नालायक चांगल्या माणसाला आणि चांगल्या माणसाला त्रास होतो बरोबर. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजाला चांगल्याला त्रास झाला का नाही त्यांना आता त्यांच्या पाया पडत आहेत तसा हा माणूस देवासारखा चांगला आहे आणि कधी बी या लोकांना त्यांच्या पाया पडावं लागेल हे जी बोलतात ना विरुद्ध काशी नालायक आहेत नालायक. हा निवडणुकीत काय होईल काय वाटतंय? दादा येणार दादा राहुल दादाचे येणार येत यांनी काही करू दे कुणी यांचा रुपया कुणी घेणार नाही आणि ते रुपया कुणाला देणार नाही पण त्यांच्या कार्यकर्ते चांगलेत. हा ते पैसे आताच वाटायला लागलेत. काय झालं कुठले पैसे? आता त्यांची चालवून हलवून बाकी त्यांची चालू आहे दादाच्या विरोधाची. अच्छा पैसे वाटायला चालू केले आणि मग त्यांचे काळे बाजार आहेत त्यांना यायचंय ना पण ते का खरे नेते आहेत का लबाड नेते आहेत ते 100-200 रुपये आम्हाला लय सहकार्य केलंय मी 40 वर्ष झालं इथं राहते. हा माझे पोरं लहानचे मोठे इथं शिक्षण इथं लग्न इथं त्यांनी सहकार्य केलं आम्हाला आणि सगळ्यांनी जपलं जीव लावलं त्यांच्या सगळ्या लोकांनी जेवढे कार्यकर्ते ते सुद्धा लय चांगले इज्जतीतच बोलत आहेत कधी पण गेलो तरी आम्ही आमचं एवढं लेकरू जाऊ दे ऑफिसवर काय काम म्हणलं तर रात्रीचं पळत येत. हा एवढा चांगला स्वभाव आहे आणि दादाबद्दल कुणाला बी विचारा कुणीच सांगणार नाही त्यांच्या एक बी सांगणार. धन्यवाद ताई. सत्य माणूस येतो. धन्यवाद धन्यवाद. माणूस आमच्यासाठी देव 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 माणूस आमच्यासाठी सगळ्यांसाठी पण विरुद्ध कशी येत चांगल्याला नाव ठेवतात. मी सांगितलं ना ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांना ठेव आजकाल त्यांची सेवा करते तशी हे माणसे हे चांगले चांगल्यांना त्रास होतो चांगल्यांना त्रास होतो वाईटांचं काय करायचं. आजी कुठला तुम्ही? आम्ही नगर जिल्ह्यातली. नगर जिल्हा. आणि इथं व्यवसाय कधीपासून करताय? 15 वर्षापासून. 15 वर्षापासून हाच भाजीचा व्यवसाय.
इथं ह्या भाजी मंडईमध्ये हप्ते गोळा केले जातात, तुमच्याकडून पैसे वगैरे घेतले जातात, असं काही आरोप केले जातात? नाही नाही. नाही इथले महापौर, इथले नगरसेवक नाही, खोटं बोलायचं नाही, खरं आहे तेच बोलायचं. मग असं तर सोशल मीडियामध्ये आरोप करतात लोक की बाबा त्यांना आरोप करायचं पसंत असं म्हणून करतात ते. काय नक्की वस्तुस्थिती काय, खरे खरे काय आहे? खरं काहीच नाही याच्यातलं, सगळं खोटं आहे यांचं. अच्छा. हा. त्रास नाही आम्ही कुणाचा? जे बोलतो ना तेच खरं आहे. त्रास नाही कुणाचा? हा आम्हाला त्रास नाही कुणाचा. आणि अडी अडचणीला कोण कामाला येतं? आम्हाला दादाच कामाला येणार, दुसरं कोण येणार? आमची आहे कोण? कुठलं दादा? राहुल दादा. कामाला तेच येतात, मग मदत करतात? मग प्रभागामध्ये केलेत का काम त्यांना? केलेत ना कामं त्यांनी. आता ज्याचं आहे बाबा त्यांना त्यांना सपोर्ट करते. आम्हाला तर नेहमी त्यांचा सपोर्ट, त्यांच्यामुळे आम्ही इथं बसतो. असं लोक म्हणजे बोट घालणार पुष्कळ असतात. खोटं बोलतात लोक. खोटं बोलून द्या त्यांना, पण आम्ही खरं बोलतो ना. आम्हाला काय कोणापासून त्रास आहे? आम्हाला त्यांच्यापासून काही त्रास नाही. ते येत म्हणून आम्ही येत, आणि आम्ही आहेत म्हणून ते बी येत, असं बी आहे. खरी गोष्ट. आता निवडणुका लागल्या होत्या, आता तुम्ही आहेत म्हणून ते येतं, म्हणजे सगळेच, सगळ्यांना आता गरज आहे लोकांच्या मताची. काय वाटतं तुम्हाला, कुणाचं वातावरण आहे? आता हे आम्हाला राहुल दादाचं वातावरण चांगलं वाटतंय. हे जी बोलतात ना यांचं काही खरं नाही, यांचं काही मनावर धरू नका तुम्ही. निवडणुका आल्या की बोलायचं फक्त? नाही, चांगलंच बोलायचं, असं फालतू बोलायचं नाही नाही, काही. जे आरोप करतायत त्यांचं म्हणतोय. हा, त्यांना आरोप करायची आदत पडलेली म्हणून ते आरोप करतात, पण आम्ही खरं बोलतो ना. आम्हाला काही त्रास नाही त्यांच्यापासून, पण हे लोक जी बोलतात हे सगळं रॉंग बोलतात.